आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार नमस्कार, सुस्वागतम। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलोय कॉमेडी आणि पंचचा दरबार, अर्थातच चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँग वॉर। आपलं लहानपण किती मस्त असायचं ना। लहानपणी आपल्या सगळ्या इच्छा आपल्या आई बाबा पूर्ण करतात, पुढे त्यांचं वय झाल्यानंतर त्यांच्या इच्छा आपण पूर्ण करत असतो। आता इथे असंच एकाच्या वडिलांच्या 75ला त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा मानस आहे। बघूया या आजोबांच्या इच्छा पूर्ण होत आहेत की नाही। हे धमाल प्रहसन सादर करण्यासाठी येत आहेत आपले पाचही डॉन्स। देवल बाप आहे रे, माझा बाप काहीतरी असं आज वाढदिवस आहे 75। हा जरा चांगला लाव काहीतरी। पप्पा पप्पा माझे पप्पा 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 तुम्हाला सांगतो माझ्या पप्पाचा आज 75 वाढदिवस आहे। इतका आनंदामध्ये आहे मी आज, म्हणजे खूप खूप आनंद झाला मला। माझ्या पप्पाने खूप कष्ट केले, हॉस्पिटल बाहेर पपई विकत होते आणि आज हे पपई 75 वर्षात झाले। पण त्यांची खासियत सांगतो, त्यांनी कधीही सिनेमा पाहिला नाही, कधी नाटक पाहिलं नाही, कधी कुठल्या संगीताच्या कार्यक्रमात गेलेले नाही आहेत। म्हणून आज गिफ्ट म्हणून मी त्यांच्यासाठी संगीताचा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय। 25 लोकांची सिम्फनी बोलवली, 25 लोक, जोरदार कार्यक्रम होणार आहे आणि असा मोठा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर करणार आहे। पप्पा रेडी आहे तुम्ही? हा ओके या रे। काका हे काय आहे? काय 4 जण आले तुम्ही? हा मग इथं काय मोर्चा काढायचा काय? तेवढंच होतं आमचं काम। त्यांना सांगा ह्या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च मी एकटा करतोय। अरे आपले क्लायंट आहेत ते। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार मॅडम। मी निवेदिका सराफ म्हणजे त्या निवेदिता सराफ। अच्छा. मी निवेदिका, या अच्छा. कार्यक्रमाची निवेदिका। माझं नाव विद्युल्लता स्वर्ण कांचन गावकर। काय काय मॅडम इतका खर्च केलाय? निदान एखादी पिपाणी तरी आणायची कमीत कमी। हे डिपाणी डिपांग पिपाणी सोडांग पिपाणी डिपाणी सोडा। ते तुम्हाला थोडं पिपाणीचा विषय बाजूला सोडायला सांगतो। अच्छा अच्छा। ऍक्च्युली आम्ही प्रत्येकजण 25 इन्स्ट्रुमेंट्स तोंडाने वाजवतो। यु नो आम्ही सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची आवाज तोंडाने काढतो। नशीब तोंडाने काढतोय। वर्ल्ड फेमस। बापरे, वर्ल्ड फेमस म्हणजे परदेशात जाऊन आले तुम्ही? नाही नाही नाही, 4च लोकांना घेऊन गेले आणि चौघांवर जाऊ नका सर। आम्ही 117 आवाज काढू शकतो सर। इन्स्ट्रुमेंट किती आवाज? 117 सर। अरे 117 आवाज काढणार आहे, मग ते इन्स्ट्रुमेंट सगळे काय तुमच्या गाडीत ठेवलेले आहेत का? नाही नाही सर, गाडीत ठेवले का? काही तर आणा। नाही आणायची काही गरज नाही सर। विदाउट इन्स्ट्रुमेंट आम्ही करू शकतो सर। तुम्ही थोडस बघा, आधी टेस्ट करा, अरेंजमेंट करा प्लीज। अरेंजमेंट तुमच्या वाजंत्री लावून घ्या। मैडम क्या बोलती पब्लिक? और कोई तकलीफ? तू क्या चमाट, तू क्या चमाट, मारूंगा सर पे, सोएंगा घर पे। क्या बोलती पब्लिक? ऐका ना, हे काय सर? ते त्यांचं नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला बगल बच्चा म्हणतात। नाही नाही नाही, हे बगल बच्चे आहे, फिल्टर पडातला आहे मी। म्हणजे तुम्हाला तरी पटतंय ना नक्की? नाही पटतंय सर। आम्ही तुम्ही बघा तर सर आधी। तुम्ही आधी कार्यक्रम बघा, खरी मजा पुढे आहे सर। हो का? अच्छा 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 तर अच्छा। आता मी झालं सगळं हो, लावून सेट आहे, सेट आहे, सेट आहे। तर मी आता सुरुवात करते। हो हो हो। 1 2 1 2 3 4
रे चुप बस रे क्या बोलती पब्लिक क्या बोलती पब्लिक चुप बस रे काय आहे? अरे मी जत्रेतून खुळखुळा आणला असता तरी माझा बाप जास्त खुश झाला असता. हे काय घेऊन आले तुम्ही इथं हा? सर तुम्ही अजिबात चिडू नका सर खरी मजा कार्यक्रमात पुढे आहे. अच्छा पुढे आहे का? हो, सर कसं आहे ना की आम्ही ठरवलंय तुमच्या वडिलांची आज 75 आहे ना तर त्यांचा जीवनपट तुमच्या समोर उलगडायचा. जीवनपट उलगडणार हो, तर मंडळी कार्यक्रमाला आता आपण सुरुवात येस करूया. येस सर मॅम मॅम एक सेकंड केबल केबल ओ, वा 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 वा. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी शांत बसून घ्यायचंय आपापल्या जागी. तर मंडळी मला सांगा आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत? आज आपण इथे जमलो आहोत बबनराव पगारे यांचा अमृत महोत्सवी सोहळा सादर करण्यासाठी. टिंग 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 75 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला. एक बाळ जन्माला आलं आणि लगेचच त्याचं बारसं झालं. कुर्र! ए बबन! असा हा बबन नंतर नंतर सगळ्यांचा लाडका बबन्या होत गेला. आणि तोही इतका गोंडस पण त्याच बरोबर खट्याळ, इतकं वाटावं की बबन्याच्या कुल्यावर एक चापटी मारावी. तुम्ही मावशी आहे त्याची का आत्या आहे तुम्ही हा? आणि तुम्ही नाव काय ठेवता माझ्या बाळाला? अरे 75 वर्षाचे ते बबन्या बबडू काय ठेवता हा? आणि कुल्यावर चापटी काय मारतात तुम्ही त्याच्या? सर त्या ओघाओघात ते आलंय सर. म्हणजे स्क्रिप्टचा एक भाग आहे तुम्ही ऐकून तर घ्या. मी तुम्हाला म्हटलं ना सर खरी गंमत पुढे आहे. हा? तर मी सुरुवात करते. तर आज बबन याचा 75वा वाढदिवस. खर तर हा बबडू दुडू दुडू धावत कधी बबन्या झाला आणि बबन्याची कधी 75 आली आम्हाला कळलंच नाही. खरं सांगायचं तर कळलं नाही. आणि कुठे होते मी? बमण्याच्या कुल्यावर फटके मारला दुडू दुडू धावत. तर हा बबन हळूहळू मोठा झाला आणि त्यानंतर शाळा संपवून तो कॉलेजात गेला आणि तिथे त्याला सापडली ती 1 2 3 4 अकलूज वाजन भाता. हो एक मिनिट अकलूज काय आहे? मी अकलूजची आहे ना सर. पण त्याचा माझ्या बापाशी काय संबंध आहे? नाही ते सर मी ह्या स्टेजवर नाही सांगू शकत. तुम्ही गाणं ऐका ना सर पुढचं. हवा येऊ द्या